पीओपी गणेश मूर्तीवरील बंदी कोर्टाने उठवल्यानंतर मूर्तिकारांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। पीओपी मूर्ती केवळ कृत्रिम तलावामध्येच विसर्जित करण्याची अट कोर्टाने घातली आहे। मात्र कोर्टाने निर्णय दिल्यामुळे राज्य सरकार नेमकी आता कोणती भूमिका घेणार याकडे मूर्तिकारांचं लक्ष लागलेलं आहे। आणि या संदर्भात काही मूर्तिकार यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी पाहुयात। पीओपी गणेश मूर्तींवरची बंदी जी आहे ते न्यायालयाने उठवली आणि त्यामुळे जे मूर्तिकार आहेत त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे। एकूणच या सगळ्या न्यायालयाच्या निर्णयावर आणि न्यायालयाने अजूनही काही ज्या अटी शर्ती ठेवल्या आहेत त्या सगळ्या संदर्भात त्या मूर्तिकारांना काय वाटतंय हे आपण जाणून घेऊया। आपल्यासोबत मूर्तिकार कुणाल दिंगणकर आहे। न्यायालयाचा निर्णय हा उशिरा झालाय एक प्रकारे, कारण की यावेळेला गणपती लवकर आहेत, तर या कारणाने जो निर्णय झालाय तो एकदम चांगला झालाय म्हणणं एका मूर्तिकाराच्या ह्याने। तर या बंदीमुळे काही मूर्तिकारांचं खूप नुकसान पण झालं असतं, कारण की ऑलरेडी आपण काम जून पासून किंवा त्याच्या आधी चालू करतो। काही मूर्तिकारांची कामं 1 जानेवारीपासून स्टार्ट होतात, तर त्यांचं एक भलं मोठं नुकसान झालं असतं। पण एक सरकारने एक मूर्तिकारांचा दिलासा दिलाय आता या बाबतीत न्यायालयाने। पीओपी म्हटलं की एक डिझॉल्व तर होत नाही, मग त्यासाठी तर एक सरकारला वॉटर बॉडीजमध्येच करावे लागणार आहेत ज्या नैसर्गिक आहेत, कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात कृत्रिम तलाव बनणं अशक्य आहे। मग आमच्या मते तरी आम्ही सहकार्य करावं सरकारने त्या बाबतीत तरी आम्हाला। कॅमेरामॅन विनीत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।